काय सांगाल शाळेविषयी इतके चांगले परफॉर्मन्स केले मुलांनी? फोनेक्स इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून या ठिकाणी आज हा गॅदरिंगचा कार्यक्रम तो अत्यंत चांगलाच झाला आहे. परंतु आमचे भागवत पाटील जे शाळेचे संस्थापक अध्यक्ष आहे, त्यांच्या मिसेस सुनीता भागवत पाटील या दोघांनी गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये पासून विशेष म्हणजे ते आर्मीमध्ये नोकरीला असताना देखील त्यांनी त्या नोकरीचा राजीनामा देऊन एक सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या शाळेची निर्मिती केली आणि अत्यंत दुर्मिळ भागामध्ये म्हणजे सलम एरियामध्ये आणि स्वप्न डोळ्यासमोर आणताना त्यांनी सर्वांगीण विकास केला. आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांना त्यांनी कन्व्हिन्स केलं आणि नारेगावसारख्या ठिकाणी एक इंग्लिश स्कूल असावी, मुलांना एक दर्जेदार शिक्षण मिळावं, या गोष्टीसाठी या भागवत कुटुंबाने खऱ्या अर्थाने नारेगावमध्ये जी शिक्षणाची गंगा या ठिकाणी आणली आणि त्या माध्यमातून आज हे 6 वर्षापासून लावलेलं रोपटं आता वृक्षामध्ये बदलत चाललं आहे. त्यांनी अनेक अशाच अकॅडमी म्हणजे पोलीस भरतींच्या असेल, मिलिटरीच्या भरतीच्या असेल, असं अनेक समाजसेवेच्या दृष्टिकोनातून किंवा तरुणांना उद्योगधंदा, शिक्षण, नोकरी हे मिळावं म्हणून त्यांनी आपले असणारे मोठमोठाले त्यांच्याकडे फार मोठं करोडो रुपयांचं एक किराणा दुकान होतं. अनेक व्यवसायात ते दोघंही नवरा बायको या ठिकाणी होते. परंतु त्यांनी एक हेरलं की समाजाला आपण काय देऊ शकतो, कारण त्यांचे वडीलसुद्धा मिलिटरीमध्ये होते आणि तेही सुद्धा मिलिटरीमध्ये होते. त्यांची मिसेस पण या ठिकाणी चांगली उच्च शिक्षित आहे. ह्या दोन्ही जोडप्याने हेरलं की आपण गरिबाच्या मुलांना काय देऊ शकतो, तर त्यांनी हा मार्ग निवडला आणि आज सर्वसामान्यांचे झुग्गी झोपडीतले 18 पगड जातीचे विद्यार्थी त्यांच्या शाळेमध्ये शिकताय. आम्हाला सर्वच नारेगावकरांना या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे आणि भागवत कुटुंबाची आमच्या विद्यार्थ्याबरोबर अशीच प्रगती होत जावो अशीच सरस्वती चरणी प्रार्थना करतो. आणि या शाळेबद्दल पुन्हा एकदा सांगतो की हे लावलेलं रोपटं वटवृक्षामध्ये लवकरात लवकर सहभागी व्हावं असं एकदा या ठिकाणी शुभ चिंतवतो. मी विवी सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष विजय सुखदेव भागवत, नारेगाव, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. काय सांगाल शाळेविषयी, कसं शिक्षण असतं? शाळेविषयी माझ्या शाळेमध्ये म्हणजे गरिबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत अशा व्यक्तींची मुलं आहेत आणि त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं आणि त्यानंतरचं पण जे आहे पुढच्या करिअरसाठी पण आमच्या करिअर अकॅडमी आहेत आणि येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये एक सैनिकी स्कूल आम्ही ओपन करतोय इथं सिल्लोड तालुक्यामध्ये. त्याविषयी पण म्हणजे आम्ही जनजागृती करणार आहेत. गरीब मुलांसाठी काय सुविधा देतात सर? काय आता गरीब मुलांसाठी बघा आरटीतून आमच्याकडे दरवर्षी मुलं येतात. सरकार काही ते पैसे देत नाही आम्हाला. असे 5-5 वर्षापासून पैसे पडलेले आहेत. जे गरीबाचे आहेत ते आहेत आणि असे 5-10 विद्यार्थी आहेत जे गरीब की ज्यांची फीस पण आम्ही घेत नाही. आजची थीम काय होती सर? थीम म्हणजे एकच आहे, अनेक विविधता में एकता ही थीम होती. आता माझ्या शाळेमध्ये ख्रिश्चन, मराठा, मुस्लिम हे सर्व कास्टचे विद्यार्थी आहेत. हे सर्व तुम्हाला म्हणजे असे जाणवले नसतील की ह्याच कास्टचे आहे. हां. गेस्ट कोण कोण आले होते सर? गेस्ट बघा जसं कॅबिनेट मंत्री सावे साहेब होते, पण त्यांची आज जलसंपदा मंत्री जे होते त्यांच्याबरोबर बैठक होती त्यामुळे ते येऊ शकले नाही. आणि हां, त्यांनी शुभेच्छा दिल्या. आणि तसेच एक कल्याण नाना गायकवाड पंचायत सदस्य पैठण हे होते. त्याच्यानंतर श्री लहू जाधव जे आशेगावचे उद्योगपती आहे, व्यापारी आणि आर्मी रिटायर सुभेदार मेजर. तुमचं संपूर्ण नाव आणि शाळेचा ॲड्रेस? माझा का विजय सुखदेव भागवत, फिनिक्स एज्युकेअर इंग्लिश स्कूल, नारेगाव.